नव्या दिवसाची नवी बातमी। सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदाला अनुसरून पोलीस काम करतात, म्हणजे गुन्हेगाराचे कर्दकाळ सज्जनाचे रक्षक म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते। मात्र पोलिसांच्या खाकी वर्दीला काळा डाग लावण्याचं काम अहिल्यानगर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने केलं आहे। अहिल्यानगर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल श्यामसुंदर गुजर या त्यांच्या टोळीला अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। अहिल्यानगर पोलीस दलातील काही अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असून अहिल्यानगर पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ मुद्देमाल कक्षातून चोरून हा कॉन्स्टेबल हे अंमली पदार्थ बाहेर विकत होता। अहिल्यानगर पोलीस दलातील कॉन्स्टेबल श्यामसुंदर गुजर हा स्वतः अंमली पदार्थाची विक्री करत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणात अहिल्यानगर पोलीस दलातील आणखी कोणी पोलीस अधिकारी सहभागी आहेत का याचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे। अहिल्यानगर पोलिसांच्या सहभागाच्या या प्रकरणाची सुरुवात झाली 17 जानेवारीला, जेव्हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शादाब शेख या गॅरेज चालकाला पुणे पोलिसांनी अटक केली। शादाब शेख हा त्यांच्या दुचाकीवरून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याचं पुणे ग्रामीण पोलिसांना समजलं होतं। पोलिसांनी त्याला 1 किलो अंमली पदार्थासह रंगेहात पकडलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ज्ञानदेव उर्फ माऊली शिंदे, ऋषिकेश चित्तर, महेश गायकवाड यांच्याकडून त्यांनी अंमली पदार्थ आणल्याचं त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून समोर आलं। पुणे पोलिसांनी या आरोपींना अटक केली असता त्यांच्याकडील उर्वरित 9 किलो 655 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ मिळून आले होते। एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ कुठून आले याचा पोलिसांकडून पुढे शोध सुरू केला असता हे अंमली पदार्थ नगर पोलीस दलातील श्यामसुंदर गुजर यांनी त्यांना दिल्याचं समोर आलंय। श्यामसुंदर गुजर हा अहिल्यानगर पोलीस दलातील पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहे। आतापर्यंत या प्रकरणात 10 किलो 707 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। श्यामसुंदर गुजर हा हवालदार मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आलेल्या अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ काढून त्याची विक्री करत असल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।